शुभ सकाळ मित्रांनो, मी कोकणी निश भाटकर आपल्या यूट्यूब चॅनलचं स्वागत करतो. मित्रांनो, काल पालख्या येऊन गेल्या. नादगावची पालखी आणि अंबावण्याची संकासुराची पालखी होती. खूप धमाल आली, मजा आली. काल भरपूर मजा आली. पण सगळी पोरं पण होती आपली एकत्र. आज होम लागेल. आज होम लावायचं आपण करू व्हिडिओ. आज होमाची व्हिडिओ दाखवेनच मी तुम्हाला. आणि कसे लाकडं वगैरे घेऊन जायला लागतात, कसं म्हणजे तिथे उभं करतात होम लाकडांनी, ते मी दाखवेनच. भेटूया आपण थोड्या वेळाने. बाय बाय. मित्रांनो, आदित्य बघा. आदू किती वर्ष आहे शिमग्याला? लहानपणापासून सांग. 27 वर्ष आहेत. आली बाबू, जरा गाडी आण. जेसीबी अय सोनी, तो जेसीबी आण. बाबा, मंदावळ काय दिले नाही माझ्याकडं. मित्रांनो, आपण आलो होमाची तयारी करायला, लाकडं जमवायला. लाकडं झावळ आता आलं आपण आमोदयाच्या वाडीत. हे बाई पण घ्यायची आहेत जोडलेली. शिव, गादू, वीर, ते वाडी आमोदयाची. नादू या 12 10. विक्रांत किती वर्ष आले शिमग्याला तुला गावी? हा हो विक्रांत, आणि घेतो ते हे जायचंच नाही. शिपणा नाही लागला किती दिवस वाटतं. हो ते प्रणय, चल पटापट. तिथं दोन टाकू इकडं. अरे प्रणय, घे पण हे नाही तर काय. एवढं एकदाच तिचा हात बघ. तर आदू घे, चल पटापट. छोटा धोम लावायचा आहे, मोठा नाही जास्त. पहिला कायच्या काय लावायचे एकदम. ते पण मेला बिचारा. हा, मी 2 घेतो. कारण होम लावायचा एकदम मोठा. झावळं वगैरे लागतात त्यासाठी. कंटिन्यू करूया आपण. गाडी घे त्याची. गाडी घे. हो ए पळते. फपनच वाघ एवढे मोठे आहेत. आकाश, ते कुठे गेले? मित्रांनो, आपले तर 2 होम लागतात. एक गावकीचा असतो गावात आतमध्ये पूर्ण गावात, आणि एक आपला दांडावाडीचा. आपल्याला दांडावाडीचा तयार करायचा आहे. आकाश पालडेकर, निखिल भाटकर, पाटील कोण आहे? सूरज पाटील बघा, आमची खोतांची सुपुत्र. आमचे दादा ते उचलतील. हो माय. मित्रांनो, हा दांडावरचा इथं होम लागतो त्या साईडला पुरण शेतात. आता आपली समाजाची सगळी पोरं आहेत दांडावाडीतली.
आज मजा येते होमाची. एक गावात जायचं आहे रात्री आणि एक आता इथे. हा नीट जाऊ दे, नीट जाऊ दे. डायरेक्ट जाऊ द्या, डायरेक्ट. अंदर वाजव, अंदर वाजव, वाजव अंदर. चल पडवाट. बघा मित्रांनो कसा होम उभा राहतो बघा. गावच्या पद्धती वेगळ्या असतात. प्रत्येक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो गावच्या पद्धतीने. लहान मुलं, मोठी मुलं, म्हातारी माणसं, वयस्कर. बघा मित्रांनो पूर्ण एकी. हा या टाका भाडूया. मग मेहनत करतायत पोरं आमची. दिन्या बघ किती. आमचे खोत आजगावीतले समीर माडिक आणि आमची विर्यादा, आमच्या दांडावाडी समाजाचे खोत. अजून लाकडं आलेत ते तर असतील. अरे आता कसा आता झाला ना व्यवस्थित. हा बस. बघा मित्रांनो सगळी पोरं एकदाच लागले. झाला हो आमचा उभा बघा केवढा मोठा आहे बघा. शाबाश आर्यन पटापट. अरे वा एक नंबर काम फिट. मित्रांनो होम आपला तयार झाला आहे. आणि प्रणय प्रणय या साईडून. मित्रांनो आपला होम तर उभा राहिला आहे. ही पूजा आता वाटतं 11:30 वाजता रात्री त्या होमाची. त्या झालं की मग पाहुणेचा होम पेटेल आपला दांडावाडीचा. नाना आपली जुनी माणसं बसले इथे. हा हाय मित्रांनो मस्त जेवलो घरी. आता होम पेटवला आपण गावातला. म्हणजे गावकीचा जो मी तुम्हाला बोललो होतो मग अशी गावकीचा होम आहे तो आपण पेटवायचा. आणि मग आपला दांड्यावरती आहे दुसरा होम. आणि आपली गावची मराठी हायस्कूल, मराठी शाळा. आणि हा आपला एस टी स्टँड. एक पुणा एस टी, एक दापोली.
आमचे रोहन गावचे ब्राह्मण आमचे नमस्कार. रोहन आपला हा किती वर्ष आले आपल्या शिमग्याला या होमाला? याला मला आपण नाही म्हणायला गेलात तरी 250 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले त्यामुळे आपले पंजोबा आजोबा त्यांच्या पण काळापासून आधीपासून पिढ्यामुळे आपण पण आपला गावकीचा म्हणजे म्हणजे पूर्ण गावात प्रत्येक गावकी समाजाला प्रत्येक गावातली परंपरा जपते, संस्कृती जपते. त्यातलीच ही एक आपण परंपरा म्हणूया की वेळाचा जुना हा आपला होळी उत्सव. आपण आणि आपल्या गावातला आपला ग्रामदैवत म्हणजे आपण दुर्गादेवी आणि कालभैरव, त्या कालभैरवाची आपण मूर्ती स्वरूपात पूर्ण गावभर आपण एक पालखी नाही म्हणून आपण त्याला पण एक मूर्ती स्वरूपात आपण ती प्रत्येकाच्या घरी फिरवतो. हा त्याचा प्रित्यर्थ हा होळी. होलिका दहन याच्यासाठी की आपल्या वाडीतून येणारं आपल्या गावात पिकणारं पीक आपण आज नारळ आपण म्हणतो सुपारी ते त्याच्या ह्याच्यासाठी असं सुपारीचं पण झाड हा ते येणारं पहिलं पीक बाबा आम्ही तुला देतो. हा तुझ्या आशीर्वादानं आमच्या गावात सुख समृद्धी धनधान्य चांगलं वाढू दे म्हणून प्रार्थना केली जाते. बालगोपाळ असतात, खेळत असतात, पुढे काय प्राण्यांपासून संरक्षण होणं. आपण त्या होलिकेला प्रार्थना करतो की आमच्या गावावरती लक्ष ठेवा आणि अशीच कृपा करा. धन्यवाद रोहन माहिती सांगितल्याबद्दल. तर मित्रांनो होमाची पूजा चालू आहे. अनिकेत आमचा बंड्याचा कुठून आला असं वाटते. सर्व गावकरी मंडळी जमलेले आहेत होम लावायला. आमचे बुवा सांगते काढून अश्विन पाटील झोपते का काय? वाकडा तिकडा गगनी गेला
वाकडा तिकडा गगनी गेला तो गेला भंडाऱ्या घरा तो गेला भंडाऱ्या घरा भंडाऱ्या दादानी भंडारा मांडीला भंडाऱ्या दादानी भंडारा मांडीला कळकीच्या भेटीचं कोंबडा मित्रांनो आता होम लागेल आपल्या इथला गावकीचा होम आहे आपल्या पहिला. मित्रांनो गावातला होम लावून आलो आपण गावकीचा. आता आपला दांडेवाडीचा आपण होम लावूया आज आणि उद्या. मग झाली होळी. सगळे मुलं आपापल्या कामानिमित्त मुंबईला जातील. जाऊया आपण होमाच्या इथे. मित्रांनो आपल्याला आता होम लागेल. पुढे जायचं नाही की पोरं घास पडवतात. काही वर्षात आपण बघा आपले मामा आज आपल्याला माहिती देतील त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवा. नीट नाही मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपल्याकडे दरवर्षी नारळ द्यायला जातात. दरवर्षी नारळ देतात. होळीला जरा म्हणसायला लागतं. आता आपण थोडं संपलं वाटतं. हो दिसत होता काय? दिसत होता मगाशी लाल होतं एकदम काय दिसतं ग्रहण. संपला पण आम्हाला आता चालू झाला.
एमबीला पेटवा आतमध्ये पाय गरम आहे ती आतमध्ये आहेत. आता इथे पाय नाही ठेवत. एकदा 2 जाळायचे. टेक्नॉलॉजी म्हणतात. काड्या वाजते. पडलं एकदम एक पटक्यात 2 तुकडं. पहिले मला दे. देवाला पहिले मला द्या जरा म्हणजे देवाला पण तोच आहे माझा येऊ बघ देवाला द्या आधी. बरोबर तेव्हा खावा. तुकडं काढतो पण ते आता तुमच्या हाताने घ्या. माझा मातीच आहे. घ्या पण खायला खाल्ला काय मी कुठं खाल्ले काय खाल्लं तर खा. बस हम्म.